मराठा समाज को ओबीसी कोटे में आरक्षण देने की कोशिश पर नागपुर डिवीजन में बवाल मच गया है। ओबीसी संगठनों ने सरकार को साफ चेतावनी दी है कि अगर हमारे आरक्षण से छेड़छाड़ की तो सड़क पर उतरेंगे और 3 सितंबर को नागपुर डिवीजन भर में होगा इशारा आंदोलन। नागपुर में ओबीसी संगठनों की बड़ी बैठक हुई। बैठक में प्रस्ताव पारित किया गया। मराठा समाज को ओबीसी वर्ग में आरक्षण देना असंवैधानिक है और किसी भी हाल में मंजूर नहीं होगा। बैठक से निकली बड़ी मांगे। सरकार तुरंत जातिवार जनगणना करे, 50% आरक्षण की सीमा हटाई जाए और दबाव में कोई भी निर्णय न लिया जाए। बैठक में उमेश गोराम, पीयूष आकरे, खेमेंद्र कटरे, रोशन उरकुड़े, समीक्षा गणेशे, मनीष गिरडकर, धीरज भिशीकर, अमित हिंगनकर, कृतल आकरे, शिवम तिखट समेत कई जिलों के सैकड़ों पदाधिकारी कार्यकर्ता शामिल हुए। विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। मराठा आरक्षणाचा जो विषय सध्या सुरू आहे आणि मुंबईमध्ये जो आरक्षणाचा लढा किंवा आरक्षणासाठी जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामधूनच ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळू नये या अनुषंगाने आज इकडे बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर अशा जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि विविध संघटना यामध्ये सामील झालेले आहेत आणि प्रामुख्याने सगळे प्रतिनिधी जमले आहेत। तर या बैठकीमध्ये आज काही ठराव घेण्यात आलेले आहेत आणि हा पहिला ठराव जो आजच्या बैठकीचा आहे ते येत्या 3 तारखेला नागपूर विभागातील सर्व तालुक्यांमध्ये आणि जिल्हा स्तरावर लाक्षणिक एक इशारा आंदोलन सरकारला समजवण्यासाठी, सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही इशारा आंदोलन 3 सप्टेंबरला करणार आहोत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये शासनासाठी निवेदन जाणार आहे। तर म्हणून प्रामुख्याने मी सगळ्या ओबीसी समाजाला विनंती करेन की प्रत्येक तालुक्यामध्ये धरणे आंदोलन आणि निवेदनं तुम्ही त्या दिवशी द्यावे आणि जर शासनाची भूमिका जर आमच्या विरोधात गेली, जर शासनाने मराठ्यांना आरक्षण देण्याचा काही घाट केला किंवा काहीतरी मराठ्यांसाठी ओबीसीचा जो तुकडा आहे त्यामधून काही देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एक मोठा विराट मोर्चा नागपूर येथे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये विराट मोर्चे होतील याची शासनाने दक्षता घ्यायला पाहिजे। आणि येत्या 3 तारखेला आमचा ठराव झालेला आहे की 3 तारखेला लाक्षणिक एक इशारा आंदोलन आम्ही करणार आहोत। जय ओबीसी, जय ओबीसी। ओबीसीची जात आणि है जनगणना जारी पाहिजे। मराठा आरक्षण को लेकर ओबीसी संगठन सड़कों पर उतरने को तैयार है। अब नजर टिकी है 3 सितंबर पर, जब नागपुर डिवीजन में होगा ओबीसी का इशारा आंदोलन।